शुक्रवार को उल्हास नारद और पराग पुड़के को गिरफ्तार किया गया। आरोप है कि उन्होंने भंडारा के एक स्कूल में पराग पुड़के के लिए फर्जी स्कूल आईडी बनवाई और बिना अनुभव के ही उन्हें प्रिंसिपल बना दिया। नीलेश मेश्राम, अधीक्षक, शिक्षा अधिकारी कार्यालय, संजय दुधालकर, उपनिरीक्षक, शिक्षा उपसंचालक कार्यालय, सूरज नाइक, वरिष्ठ लिपिक, इन तीनों को घोटाले में शामिल होने के आरोप में गिरफ्तार किया गया। नाही, याच्यापर्यंत आपण आतापर्यंत जो शिक्षण घोटाळा जो शालार्थ आयडी संदर्भात होता त्याच्या संदर्भात आतापर्यंत आपण 5 लोकांना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये जे डेप्युटी डायरेक्टर ऑफिसचे त्याच्यामध्ये 3 लोक आहेत विथ डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टरांसहित आणि इतर एक आणि जो पुडगे म्हणून जो आहे जो मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी बोगस कागदपत्राद्वारे लागला तो एक, असे त्या ठिकाणी 5 आरोपी अद्याप आमच्या पिसिया पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। सर, अजून काही तक्रारी आल्या आहेत का या अनुषंगाने? त्याच्या अनुषंगाने काही पूर्वी पण ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि त्या संदर्भात पण आम्ही माहिती घेतो की असे ॲप्लिकेशन पूर्वी आलेले आहेत किंवा काही लोक येतात, पण काही सदर पोलीस स्टेशनला जरी काही लोक आले तरी ते सदरची घटना किंवा सदरची कंप्लेंट कोणत्या ज्युरिडिक्शनमधले आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठवलं जाईल। सर, 14 एप्रिलला पण एक तक्रार आल्याची माहिती मिळत आहे, काय नाही त्याच्या संदर्भात आम्ही माहिती घेतो काय तक्रार आली आहे, कोण काय तक्रारदार आहे।